वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला अर्थशास्त्र इयत्ता 11वी या विषयाचा अभ्यासक्रम क्रमाने पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. मी सर्व व्हिडिओ लेक्चर पाठ्यपुस्तकाच्या क्रमाप्रमाणे पोस्ट केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याची सूचना तुम्हाला नक्की मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यातील प्रकरण क्रमांक 7 भारतातील बेरोजगारी हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामधील आपण मागचा घटक अभ्यासलेला आहे, बेरोजगारीचा अर्थ आणि बेरोजगारीचे प्रकार. प्रकारामधला ग्रामीण बेरोजगारी अभ्यासलेली आहे. आज आपण पुढचा बेरोजगारीचा प्रकार अभ्यासणार आहोत. चला पुन्हा एकदा पाहूया आपण बेरोजगारीचे किंवा बेकारीचे प्रकार. प्रकार आहेत दोन भागामध्ये. म्हणूया ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरा भाग आहे शहरी बेरोजगारी. ग्रामीण बेरोजगारीचा आपला घटक मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झाला आहे. त्यामध्ये दोन प्रकार, हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी. आज आपण शहरी बेरोजगारी अभ्यासणार. त्यामध्ये दोन प्रमुख प्रकार, सुशिक्षित बेरोजगारी आणि दुसरा औद्योगिक बेरोजगारी. आणि या औद्योगिक बेरोजगारीचे 4 प्रकार, तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. चला आता आपण शहरी किंवा नागरी जी बेकारी आहे तिचे प्रकार पाहूया. नागरी बेरोजगारी किंवा त्याला शहरातली असंही म्हणतात, म्हणजे शहरी. शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यास नागरी बेरोजगारी असं म्हणतात. खालीलप्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहेत. त्यातला एक आहे सुशिक्षित बेरोजगारी, 2 औद्योगिक बेरोजगारी. पहिला प्रकार, सुशिक्षित बेरोजगारी. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्यास सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की काम करण्याची इच्छा आहे संबंधित व्यक्तीची आणि त्याच्याजवळ संबंधित कामाबद्दलची शिक्षणाची पात्रता आहे, पण तरी देखील काम मिळत नाही, त्याला सुशिक्षित बेरोजगारी म्हणायचं. पण जर काम करण्याची इच्छा आहे आणि शिक्षणाची पात्रताच नसेल आणि तो कामात नाही आहे तर त्याला बेरोजगार म्हणता येणार नाही. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. म्हणजे ही बेरोजगारी 10वी 12वी उत्तीर्ण किंवा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा कॉलेजच्या पेक्षाही वेगळं काहीतरी पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत, अशा लोकांच्यामध्ये ही दिसून येते. शिक्षणाप्रती उदासीनता, शिक्षणाच्या संबंधात त्यांच्या मनात उदासीनता निर्माण झालेली असते. पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य. पांढरपेशा व्यवसाय याचा अर्थ कपडे खराब न होता इस्त्रीचे कपडे तसेच राहिले पाहिजेत आणि फक्त हाताने काम करायचं आहे, कुठलाही बाकीचा त्रास होता कामा नये, त्याला म्हणायचं पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव आणि व्यवसाय करण्याचं जे शिक्षण आहे किंवा त्याचा अभ्यासक्रम आहे त्याचा अभाव. रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल. रोजगार संधी कमी आणि सुशिक्षित लोकांची संख्या जास्त, म्हणजे दोन्हीमध्ये समतोल नाही आहे. सुशिक्षित होण्याचा जसा कारखाना चालू आहे, कारखान्यात जसं सतत प्रोडक्शन होत राहतं, तसंच सुशिक्षित लोक महाविद्यालयातून वेगवेगळ्या ठिकाणाहून डिग्र्या घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांना रोजगार संधी नाही आहेत.
उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसते किंवा कित्येक वेळा लोकांना माहिती होत नाही, विद्यार्थ्यांना माहिती होत नाही की शिक्षणाच्या संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत. ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. पुन्हा एकदा पाहू आपण, कारणे कोणकोणती आहेत सुशिक्षित बेकारीची किंवा बेरोजगारीची. शिक्षणाच्या प्रति उदासीन्य निर्माण होतं शिक्षणाच्या संदर्भामध्ये, शिकल्याने काही होत नाही असा अर्थ. आणि शिक्षण घ्यायचं ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी नाही असा एक समज झालेला आहे. फक्त नोकरी मिळवण्याच्या हेतूने शिक्षण घेतात. पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसणे, ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. दुसरा प्रकार औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. शहरामध्ये वेगवेगळे कारखाने उद्योगधंदे असतात, त्या ठिकाणच्या बेरोजगारीला औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. आता तिथे काम करणारे कामगार कुशल, याचा अर्थ एखाद्या कारखान्यामध्ये इंजिनियर काम करत आहे तर तो कुशल कामगार. पण एखादा तिथे सफाईचं वगैरे काम करत असेल तर तो अकुशल कामगार असं म्हणता येईल. कुशल कामगार असतात, अकुशल कामगार असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे, दिसून येतो हा ओपन खुल्या बेरोजगारीचा प्रकार औद्योगिक बेरोजगारी. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी, स्वीकार्य क्षमता कमी, उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. आता आपण कारणं समजावून घेऊ. पहिलं कारण काय सांगितले? मंद औद्योगिक वृद्धी. उद्योगधंद्यांचा विकास किंवा वाढ अतिशय मंद आहे, कमी वेग आहे, अधिक उद्योग उभारले पाहिजेत त्यासाठी. वेगाने वाढणारी लोकसंख्या हे तर सर्व प्रश्नांचं मूळच आहे. नंतर प्रशिक्षण सुविधांचा अभाव, की कारखान्यामध्ये काम करायचं आहे, उद्योगामध्ये काम करायचं आहे, अशा वेळेला त्यांच्यासाठी प्रशिक्षणाच्या सुविधांचा अभाव असतील पण कमी. आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्य क्षमता, जे आधुनिक प्रकारचं नवनवीन तंत्रज्ञान आहे ते स्वीकार करण्याची क्षमता फार कमी आहे. पहा, परकीय देशामध्ये उद्योगधंद्यातच नव्हे तर सर्वत्रच आधुनिक आणि उच्च प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं, पण आपल्याकडे ती क्षमता थोडी कमी आहे. उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण. स्थानिकीकरण याचा अर्थ उद्योग कोणत्या ठिकाणी आहे, उद्योग कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला आहे. कित्येक वेळेस तो लोकांच्या गैरसोयीच्या ठिकाणी स्थापन झालेला असतो, त्यामुळे पण बेकारी वाढते. श्रमाची कमी गतिशीलता. गतिशीलता याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता, त्याला गतिक्षमता किंवा गतिशीलता असंही म्हणतात. मग ही गतिशीलता कमी कोणाची आहे? श्रमाची. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या शहरामध्ये कारखाना आहे, मग तिथे ग्रामीण भागातून लोक जाण्यास फारसे तयार होत नाहीत, कारण प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल प्रेम असतं, माया असते, आणि गावात राहून घरचं काम करायचं, शेतीचं काम करायचं आहे असाही अनेक हेतू असतो, आणि इतर अनेक कारणं असतात की व्यक्ती आपलं गाव सोडायला पटकन तयार होत नाही. म्हणजे श्रम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ते तयार असतात पण त्यांचा वेग मात्र कमी आहे. ही औद्योगिक बेकारीची कारणे आहेत, ही लक्षात ठेवायची. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत. 1 किंवा तांत्रिक बेरोजगारी, ब संघर्षजन्य बेरोजगारी, क चक्रीय बेरोजगारी, ड संरचनात्मक बेरोजगारी. हे औद्योगिक बेकारीचे 4 प्रकार, त्याचा सविस्तर अभ्यास आपण करूया. त्यातला तांत्रिक बेरोजगारी, टेक्निकल म्हणायचं याला. तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. तंत्रज्ञानामध्ये बदल होतो, नवनवीन तंत्रज्ञान येतच आहे, त्यात बदल झाला की बेरोजगारी निर्माण होते. पाहूया कोणती. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून
त्यास कमी कामगार लागतात. आता आजच्या काळामध्ये पहा की एखादा संगणक आहे, 40 लोकांचं काम करतोय, मग तो संगणक चालवायला एक माणूस पुरेसा होतो. की उत्पादनाच्या तंत्रामध्ये 2 प्रकार आहेत, एक भांडवल प्रधान आणि एक श्रमप्रधान. श्रमप्रधान उत्पादन तंत्र याचा अर्थ श्रमिकांचा वापर करायचा, माणसांचा वापर करून संबंधित काम करणं. आणि भांडवल प्रधान याचा अर्थ यांत्रिक साधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा कमी श्रमशक्ती वापरून उत्पादन करणं. मग आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते भांडवल प्रधान आहे, कारण त्यात तिथे कामगार कमी लागतात, यंत्रच बरंचसं काम करतं. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो, प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात, काढून टाकले जातात बरेच वेळेला, कारण त्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान शिकणं शक्य नसतं, प्रशिक्षणाचा अभावही असतो, म्हणून त्यांना नोकरी सोडावी लागते किंवा कामावरून त्यांना कमी केलं जातं. आधुनिक तंत्रज्ञान आलं की कामावरून त्यांना कमी केलं जातं. तुम्ही पाहता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये अस्थायी कामगार किंवा टेम्पररी असतात, 6-6 महिन्यात काम केलं की त्यांना ब्रेक दिला जातो, त्यांना कायम केलं जात नाही. गरजेप्रमाणे हे नोकर कामावर ठेवले जातात. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी. आणि उद्योगधंद्यांना सुद्धा 40 माणसांना पगार देण्यापेक्षा एक यंत्र खरेदी केलं, संगणकाचं किंवा कॉम्प्युटर खरेदी केला आणि एक माणूस त्यावर कामावर ठेवला तर त्या उद्योग व्यवसायाला नेहमी परवडतं. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञान आलं की या क्षेत्रामध्ये बेकारी वाढते. त्याला तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतात. 2. संघर्षजन्य बेरोजगारी. संघर्ष होणं आणि मग बेरोजगारी निर्माण होणं. उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यात यंत्र बिघडलेलं आहे त्यामुळे लोकांना काम नाहीये. वीज टंचाई, वीज उपलब्ध नसेल तर कारखाना बंद म्हणजे कामगारांना काम नाही. कच्च्या मालाचा अभाव, जर कारखान्यामध्ये कच्चा मालच नाही, उदाहरणार्थ साखर कारखाना आहे, ज्या काळात ऊस उपलब्ध नाहीये, साखर कारखाना बंद म्हणजे कामगार बेकार. कामगारांचा संप झाला, कामगारांनी संप केला तर ती बेकारी संघर्षजन्य असते, कारण तिथे मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असतो. म्हणजे संघर्षजन्य बेकारीमध्ये उदाहरणं काय काय घ्यायची? यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव आणि कामगारांचा संप यामुळे ही निर्माण होते. पण इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, परमनंट नाही आहे, दीर्घकालीन नाही आहे. कच्चा माल मिळेल, यंत्र दुरुस्ती होईल, वीज दुरुस्ती होईल किंवा वीज परत येईल, कामगारांचा संपही मिटू शकतो, म्हणजे ही तात्पुरती आहे, टेम्पररी. पुढचा प्रकार आहे चक्रीय बेकारी किंवा बेरोजगारी. व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. चक्रीय बेकारी समजून घेण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी सांगते. तुम्ही समुद्रावर लाटा पाहिलेल्या असतील चित्रपटात किंवा टी व्हीवर. पाण्याच्या लाटा जशा वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत सुद्धा अशा लाटा असतात. पण त्या लाटांना तेजी आणि मंदी म्हणतात. जेव्हा लाट वर जाते त्याला तेजी म्हणायचं आणि लाट खाली आली त्याला मंदी म्हणायचं. तेजी आणि मंदी अशा परिस्थितीमध्ये चक्रीय बेकारी निर्माण होते, विशेषतः मंदीच्या परिस्थितीत. मंदीची परिस्थिती याचा अर्थ उत्पादनाचं प्रमाण वाढलेलं असतं, कारखान्यामध्ये भरपूर प्रमाणात उत्पादन झालेलं आहे विशिष्ट वस्तूचं, परंतु त्या वस्तूला मागणी नसते, मागणी नाही आहे वस्तूला, मग आणखी उत्पादन कारखाना बनवत नाही. उत्पादन बंद केलं की कामगारांची नोकरी जाते. उदाहरणार्थ घेऊया, एखादा कारखाना आहे, 2 चाकाची गाडी बनवत आहे, पण त्या गाडीला जर लोकांनी मागणी केली नाही, मग उत्पादक कारखाना कशाला चालू ठेवेल, गोडाऊन भरभरून कशाला ठेवेल, म्हणजेच तेथील लोकांना तो कामावरून कमी करतो. याला चक्रीय बेकारी म्हणतात, मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणारी बेकारी. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घटते. आत्ताच आपण उल्लेख केला की मागणी नाही आहे वस्तूला,
प्रभावी इफेक्टिव्ह डिमांड, मागणी कमी होते. त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. उत्पादकाला नफाही मिळत नाही, किंमतही कमी होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक व वस्तूंच्या उत्पादनात घट करतो. मग परिणामी उत्पादक काय ठरवतो? कारखानदार ठरवतो की कशाला उत्पादन वाढवायचं आहे. वस्तूंचं उत्पादन कमी करतो, त्यातली आपली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कमी करतो. उत्पादनात घट झाल्याने रोजगारातही घट होते, कामगारांना कमी केलं जातं. परिणामी कामगारांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते. अशा प्रकारे चक्रीय बेरोजगारी असते, मंदीच्या परिस्थितीत निर्माण होते. मंदीच्या काळात प्रभावी मागणी कमी झालेली असते. पुढचा प्रकार पाहूया, संरचनात्मक बेरोजगारी. देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. स्ट्रक्चर बदलतं, रचना बदलते, म्हणून बेकारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. मग उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजन. यांच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होतात. अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल, सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर, यामुळे ही संरचनात्मक बेकारी निर्माण होते. पहा, सरकारी धोरण बदललं, अर्थव्यवस्थेतच मूलभूत बदल झाले, किंवा भांडवलच कमी पडलं, किंवा तुटवडा झाला, उद्योगाचं स्थलांतर झालं, तर ही संरचनात्मक बेकारी निर्माण होते. त्याची उदाहरणं पाहूया आपण. ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. आता आपण संघर्षजन्य म्हणालो की तत्कालीन आहे, तात्पुरत्या स्वरूपाची आहे, पण संरचनात्मक बेकारी मात्र खूप दीर्घ कालावधीसाठी असते, दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. म्हणजे उपलब्ध असलेला रोजगार आणि कामगारांचं कौशल्य याच्यामध्ये फरक. कधी कधी रोजगार उपलब्ध असतो तर लोकांच्याकडे कौशल्य नाही, लोकांच्याकडे कौशल्य असेल तर रोजगार उपलब्ध नाही. ही तफावत किंवा हा फरक आहे, त्यामुळे ही बेकारी निर्माण होते. उदाहरण घेऊ आपण. घोडागाडीची जागा आता ॲटो रिक्षाने घेतली आहे. साहजिकच काय झालेलं आहे, घोडागाडी चालवणाऱ्या लोकांना ॲटो रिक्षा चालवता आली पाहिजे, तर घोडागाडी विकून ते ॲटो रिक्षा चालवू शकतात. पण ॲटो रिक्षा चालवता आली नाही तर घोडागाडी चालवणारे लोक बेकार झाले. संगणकामुळे टंकलेखक बेरोजगार झाले. संगणक आला आणि जर संगणक चालवता येत नाहीये टंकलेखकाला, तो बेरोजगार झाला. कारण त्याचे कौशल्य व उपलब्ध रोजगारात तफावत आहे. कारण त्याच्याकडे संगणक चालवायचं कौशल्य नाहीये. रोजगार उपलब्ध आहे संगणक चालवण्यामध्ये, पण त्याच्याकडे कौशल्य नाहीये. अशी ही संरचनात्मक बेकारी आहे. अशा प्रकारे आपण नागरी बेकारीचे 2 प्रमुख प्रकार आणि औद्योगिक बेकारीचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. फरक स्पष्ट करा, संकल्पना लिहा, किंवा दीर्घ प्रश्न लघुत्तरी प्रश्न म्हणून परीक्षेमध्ये येतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला अभ्यासामध्ये येणाऱ्या अडीअडचणी देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.